आता बघणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। अकोल्यात कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल। तर कार्यकर्त्यानं पायावर पाणी टाकलं, मी पाय धुतले, टीकांनंतर नाना पटोलेंकडून स्पष्टीकरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक, भाजप युवा मोर्चा पटोलेंविरोधात राज्यभर चिखल लगाव आंदोलन करणार। काँग्रेस नेते सगळ्यांनाच गुलाम समजतात, थोडे यश मिळालं की काँग्रेस नेत्यांना मस्ती येते। नाना पटोलेंवरून अनिल बोंडेंची काँग्रेसवर टीका। थोडंसं यश मिळालं की त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती घुसते आणि सगळ्यांना ते गुलामच समजतात। स्वतःचे कोणाच्या पायाला चिखल लागला तर तो पाय धुवून घेईल। बारामतीकर शांत होते पण निकाल बरोबर लावला। मतदानाला गेल्यावर कोणतं बटन दाबायचं हे मतदारांना बरोबर कळालं। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। भाजपच्या काही आमदारांना अजित पवार आता नकोसे झालेत। अजित पवार गटाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप। माढा, सोलापूर, दिंडोरीत मोठा फटका बसल्याचा भाजप आमदारांचा दावा। दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचा थेट भाजप नेत्यांना इशारा। पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले, पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। महायुतीतील पक्षांबाबत बोलताना पक्षाध्यक्षांची परवानगी घ्या, राजकीय भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी। मिटकरींना सक्त ताकीद दिल्याची तटकरेंची माहिती। महायुती 100% टिकणार आहेच। अमोल मिटकरींचे वक्तव्य केलं, त्यांना मी ताकीद दिली की राजकीय भाष्य करण्यापूर्वी कुठल्याही प्रवक्त्याने पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यांसहित धोरणात्मक आणि महायुतीच्या घटकांच्याबद्दल बोलत असताना पक्षाध्यक्षांची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी। आपण जे सांगताय हे सुद्धा काही मंडळी प्रचार करतात, जे आमचे हितचिंतक खूप आहेत। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत चलबिचल, भुजबळ उबाठा गटाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाटांचं विधान। भुजबळांच्या भूमिका काही वेळेला कन्फ्यूज असतात, परंतु रोजच्या या स्टेटमेंटमुळे निश्चितच महायुतीमध्ये थोडासा चलबिचल आहे हे मान्य करावं लागेल। अपयशाचं खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडून बळीचा बकरा करू नका, आव्हाडांचा भाजपवर निशाणा। अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार, संविधानातला बदल हे मुद्दे भाजपच्या पराभवाला कारणीभूत, आव्हाडांचा हल्लाबोल। पूर्ण सरकारचं अपयश हे अजित पवारांना च्या डोक्यावर फोडून त्यांना बळीचा बकरा देऊ नका।